नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या या भागामध्ये आपण 3 छोट्या छोट्या दररोज दारात काढण्यासाठी किंवा तुळशीसमोर काढण्यासाठी अशा या सुंदरशा 3 रांगोळी आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे बघा, मी 2 मोठे ठिपके देऊन त्याला बोटाच्या सहाय्याने असा आकार दिला आहे आणि त्याच्या खालती असे मी 6-7 ठिपके दिलेत. एक लांब आणि 3 त्या खाली दिलेले आहेत आणि त्याला टूथपिकच्या सहाय्याने रेषा ओढून अशी डिझाईन तयार केली आणि त्यामध्ये लाल कलरचा एक ठिपका दिलेला आहे आणि साईडने मी अशा लहान मोठ्या 3 रेषा ओढून घेतल्यात आणि त्याच्या खालती आपल्याला असे ठिपके देऊन घ्यायचे आहेत लाल. आणि जर तुम्हाला वरून जर लाईन द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. एखाद्या वेळेस जर तुम्हाला उंबरवट्यासमोर किंवा उंबरवट्याच्या दोन्ही साईडने जर रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी खूप सुंदर आहे. तुळशीसमोर, तुळशीच्या कट्ट्यासमोर म्हणा, खूप सुंदर दिसते. तुम्ही एकदा ही रांगोळी नक्की ट्राय करा. तर ही होती आपली आजची ही पहिली रांगोळी या व्हिडिओमधली. खूप सुंदर आणि मस्त रांगोळी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ही होती आपली पहिली रांगोळी, छोटीशी झटपट काढण्यासाठी. तर ही आहे आपली आता दुसरी रांगोळी. तर यामध्ये आपल्याला एकाखाली एक अशा 4 लाईन देऊन घ्यायच्या आहेत आणि त्या लाईनवरती आपल्याला सेम अशी डिझाईन काढून घ्यायची आणि बोटाच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आणि या पण लाईनला आपल्याला दोन्ही टोकाकडून असे व्हाईट रांगोळीने ठिपके द्यायचे आहेत. तुम्ही कलरचे ठिपके देऊ शकता. आणि त्याखाली मी ऑरेंज कलरने एक ठिपका दिला आहे आणि त्याच्या खालती एक रेष ओढली आहे. तुम्ही कोणताही कलर यामध्ये वापरू शकता. मी ऑरेंज कलर वापरलेला आहे यामध्ये. आणि वरती दिव्याच्या आकाराचा मी अशी डिझाईन काढून घेते. ही सुद्धा रांगोळी तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर किंवा उंबरवट्याच्या साईडला सुंदर अशी ही रांगोळी आहे. तुम्ही ही सुद्धा रांगोळी एक वेळा अवश्य काढून बघा. तर ही आहे तिसरी रांगोळी. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि अशाच छोट्या छोट्या मोठ्या रांगोळी, सर्व प्रकारच्या रांगोळी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात आणि त्या तुम्हाला पाहायला मिळतील. ही स्वस्तिक आहे आणि त्या झटपट काढण्यासाठी हे सुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगामध्ये येते. त्या साईडने मी ऑरेंज कलरने 3-3 रेषा देऊन घेतल्यात आणि त्याच्या साईडला एक मी निळ्या रांगोळीने ठिपका देऊन घेतला आहे आणि स्वस्तिकच्यामध्ये 4 ठिपके दिलेत आणि त्यावरती लाल रांगोळीने 2 ठिपके देऊन घेतलेत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.